हाय. खूप दिवसांनी आडवा व्हिडिओ करतेय, पण त्याचं कारण खूप स्पेशल आहे. सगळ्यात आधी आपले 100K प्लस सबस्क्राईब सगळ्यात आधी आपले यूट्यूबला 100K प्लस सबस्क्रायबर झालेले आहेत आणि त्यासाठी मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार मानतेय मी. आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की इतकी चांगली यूट्यूब फॅमिली मला मिळाली आहे. तुमच्या कमेंट्स मी वाचत असते, तुमचे सगळे फीडबॅक माझ्यापर्यंत पोहोचत आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला नंतर देईनच, पण आत्ता या व्हिडिओच्या विषयाकडे येऊयात. तर मी US वरनं एक पार्सल मागवलं आणि माझ्या आधार कार्डवरती बीडचा ॲड्रेस होता, कारण की मी मुंबईमध्ये खूप घरं चेंज करत असते. मी याआधी पुण्यात होते, मग मी आता मुंबईमध्ये राहते आणि मुंबईतही मी इकडे तिकडे बऱ्याचदा मी शिफ्ट करत असते घरं. तर एनिवे ऑफकोर्स माझ्या ऑफिशियल डॉक्युमेंटवरती म्हणजे आधार कार्डवरती बीडचा ॲड्रेस आहे, जो मी अपडेट नव्हता केला. त्यामुळे ते पार्सल बीडला जाणार होतं आणि ते KYC वगैरे कस्टमच्या वेळेला ते डॉक्युमेंट मागतात. तर मला तो ॲड्रेस काही करता अपडेट करता येईना आणि ते माझं पार्सल गेलं बीडला. मी ट्रॅक करत होते आणि मला दिसत होतं की ते पार्सल US वरनं इथे आलंय मुंबईमध्ये, पण मी काहीच करू शकत नव्हते. ते बीडला गेलं. बीडमध्ये आमच्या घराचा ॲड्रेस शोधणं वगैरे खूपच अवघड आहे. सो ते जे पार्सल डिलिव्हरीवाले दादा होते त्यांना मी सांगितलं की कसं जायचंय आणि कसं पोहोचायचंय वगैरे, कारण बीडमध्ये असं हनुमान मंदिर आहे ना, तर मग तिथे जायचं वगैरे असं सांगायला लागतं. आणि मग ते गेले तिकडे. तर ते पोहोचले, त्यांनी आईकडे पार्सल दिलं. मी माझ्या आईला सांगितलं की आई, ते पार्सल खूप महत्वाचं आहे, तर तू जरा ते जपून ठेव. आईने ते जपून ठेवलं. कुठल्या लेवलपर्यंत जातात ते आज तुम्हाला दिसणार आहे. आईचा आपल्यावरती इतका जीव असतो. सो मी आईला जेव्हा सांगितलं की आई, ते पार्सल खूप महत्वाचं आहे, तेव्हा आईने ते कुठल्या लेवलपर्यंत जपून ठेवलं. जेव्हा मी तिला म्हणाले की जपून ठेव, ते काय लेवलपर्यंत जपून ठेवलं ते तुम्हाला आता कळेलच. तर एनिवे, तर ते बीडला गेलं पार्सल आणि आई म्हणाली की तू कधी येणार आहेस बीडला? तर मी म्हणलं आत्ता तर नाही आहे अशात मला शक्य. तर ती म्हणाली की ओके, जीजू आलेत, तर जीजूंसोबत मी पुण्याला ते पार्सल पाठवते. तर म्हणलं ओके, बेस्ट, म्हणजे मला ते लवकर मिळेल. सो फायनली ते पार्सल जीजूंसोबत पुण्याला आलं. माझी बहीण खूप दूर राहते, हडपसरला, म्हणजे डायरेक्ट टोके. आणि मग मी ते तिकडून पोर्टरने निधीकडे मागून घेतलं, कारण ती येणारच होती पुण्याहून मुंबईला. तर ती म्हणाली मी येताना घेऊन येते. तर ते पार्सल निधीने मुंबईला जेव्हा ती आली तेव्हा ती तिच्यासोबत घेऊन आली, नेक्स्ट डे और नेक्स्ट टू नेक्स्ट डे. आणि ते सायलीकडे तिने ठेवलं. मग त्याच्यानंतरच्या दिवशी ती म्हणाली की मी येतेच आणि ब्ला ब्ला ब्ला. तिथून ते पार्सल आलं माझ्या घरी. आता माझ्या आईला जेव्हा मी सांगितलं की या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि मग तुम्हाला ते पाठव वगैरे, तर ते कसं आलंय माझ्याकडे. आता हा टॉवेल जरा चांगला आहे, ओके. याच्यापेक्षा काहीतरी एकदम घरातला असा जुना वगैरे टॉवेल असतो ना, तो होता. तर हे ओके टॉवेल. मी म्हणलं मी पार्सल एक्झॅक्टली काय मागवलंय, म्हणजे आय होप तुम्हालाही दिसतंय हे. ओके. कपड्यांच्या बॉक्समध्ये ही दोरी मी तोडली होती, पण मी आता परत बांधली आहे तुम्हाला दाखवायला रेफरन्ससाठी. ही अशी दोरी आईने बांधली होती त्याला. आणि आय एम शुअर की जो टॉवेल आईने पाठवला होता त्याच्या भोवती पण सुतळी वगैरे काहीतरी असणार आहे. आणि निधीने ते काढलं होतं आणि ती एवढंच ते घेऊन आली. दिस. आता अजून कुठला तरी रुमाल आहे आणि तो तिने बांधलाय. पण एवढी गोड आहे ना माझी आई, माझी इतकी गोड आहे ना, म्हणजे तिला मी सांगितलं की आई ते जपून ठेव, तर तिने, म्हणजे या प्रेमाचं काय करायचंय. आई खूप 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 थँक्यू तुला सुद्धा. असो, तर हे पार्सल आलं माझ्याकडे. हे उघडूया. त्याच्यावरती माझा ॲड्रेस वगैरे हे सगळं आहे. हे पार्सल मी इथनं काढतीये, पण मी ओपन केलं नाही कारण मला तुमच्यासमोरच ओपन करायचं होतं. ओके. हे माझा फोन सारखा बंद पडतोय, आय डोंट नो वाय. एनिवे, सो हे आलंय आणि ओके. आणि
ओव्हर नाही करणार आहे, पण मी खूप खुश आहे आणि मी तुमच्या समोरच हे ओपन केलं आहे आत्ता. सिल्वर बटन मिळालंय. तर हे सिल्वर बटन जेवढं माझं आहे तेवढंच तुमचं पण आहे आणि खूप 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 मनापासून धन्यवाद. तुम्हाला माझा कॉन्टेंट आवडतोय, तुमचा मला जो काही सपोर्ट मिळतोय त्या सगळ्यासाठी, आणि हे मिळालंय आणि आता मी अजून जास्त मेहनत घेईन माझ्या कॉन्टेंटवरती. थँक्यू. 3 दिवस झाले माझ्याकडे आलंय, पण माझं एक शूट होतं. मी असं ठरवलं होतं की हा व्हिडिओ करायचाच आहे, बिकॉज एवढं तर मी तुम्हाला देणं लागतेच असं मला वाटतं. आय लव्ह यू ऑल.